हाय, तर तुमचं स्वागत आहे नव्या जुन्यांचा संगम असलेल्या लाईफ अँड स्टाईलमध्ये. हे चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. सबस्क्राईब केल्याने काय होणार आहे तर मागील भागात काय झालं हे तुम्हाला कळेल आणि पुढे आम्ही कुठल्या नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत हेही तुम्हाला समजेल. तर निसर्गाचं आपल्यावर वरदानच आहे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य. फुलांचे रंग, फुलपाखरांचे रंग, पक्ष्यांच्या पंखावरील रंग, फळभाज्यांचे रंग, हे सगळं रंगीबिरंगी बघितलं ना का खूप छान वाटतं. रंग हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपलं आयुष्य कलरफुल असावं, कारण रंगांचा मनावर आणि शरीरावर परिणाम होतच असतो. रंगांमध्ये बघायला गेलं ना तर प्रामुख्याने 3 रंग आहेत: पिवळा, निळा आणि लाल. लाल आणि पिवळा जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा होतो ऑरेंज, नारिंगी रंग. पिवळा, लाल आणि निळा हे प्रायमरी रंग आहेत आणि सेकंडरी रंग म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑरेंज, बरोबर. तर प्रायमरी रंग आणि सेकंडरी रंग जेव्हा आपण एकत्र मिक्स करतो तेव्हा एक सुंदर रंगसंगती तयार होते, ते म्हणजे आपलं कलर व्हील. आणि या कलर व्हीलच्या माध्यमानेच आम्ही एव्हरीडे काम करत असतो किंवा तुम्हीसुद्धा कलर व्हीलचा वापर करून तुमची रंगसंगती कपड्यांची ठरवू शकता. मागील भागात आपण पांढरा रंग, त्या रंगाच्या छटा आणि तो रंग कसा पवित्र आहे हे जाणून घेतलं. कपड्याच्या रंगसंगती, एखाद्या रंगाचं महत्त्व किंवा ते कलर कॉम्बिनेशन कुठे घालायचं, कधी घालायचं, कुठला रंग कुठे वापरायचा, कुठल्या ओकेजनला वापरायचं, या सगळ्या गप्पा आपण मारणार आहोत. तर सुरुवात करूया लाल रंगापासून. लाल रंग हा खूप एनर्जेटिक आहे, खूप उत्साहवर्धक आहे. प्रेमाचा रंग म्हणून सुद्धा याची ओळख आहे. लाल रंगाच्या निरनिराळ्या छटा आहेत, जसं की पिंकिश रेड किंवा नारिंगी छटा असणारा लाल रंग, चेरी रेड, ब्लड रेड आणि डीप मरून. पूर्वी लग्न समारंभात आपण पाहिलेच असेल, नवरी मुलीचा आवडता रंग म्हणजे लाल. अजूनही ते कायमच आहे. लाल रंगाचा शालू, लाल रंगाची चनिया चोली खूप छान दिसतं. लाल रंगाला कॉम्प्लिमेंट करणारे पण बरेच रंग आहेत, जसं की पिवळा, हिरवा, निळा, जांभळा, मोरपिशी. किती सुंदर दिसतात हे रंग जेव्हा ही रंगसंगती एकत्र येते. एखाद्या लाल रंगाची तुम्ही साडी नेसली असेल आणि त्याच्यावर जर का तुम्ही एखादा कॉन्ट्रास्ट मोरपिशी ब्लाऊज घालता किंवा ही जी काय रंगसंगतीचा मी उल्लेख केला तर त्याची मजाच काही वेगळी आहे. कारण पारंपरिक वेशामध्ये या रंगसंगतीचा उपयोग आपण करू शकतो. आणि तसाच लाल रंग तुम्ही नुसता सिंगल टोन म्हणून जरी घालायचा असेल आणि तुम्हाला असं वाटलं की हा रंग खूप गडद होतोय, तर अशा वेळेला त्याला शांत कसं करायचं, त्याचा प्रभाव कसा कमी करायचा, तर एखादी ज्वेलरी घालायची कॉम्प्लिमेंटरी किंवा मस्तपैकी मल्टी कलर दुपट्टा किंवा जॅकेट घालून तुम्ही त्या रंगाचा प्रभाव थोडासा कमी करू शकता. वेस्टर्न वेअरमध्ये बघायचं झालं ना तर लाल रंग हा ऑलिव्ह ग्रीन, बेज, व्हाईट आणि ब्लॅक ह्याच्याबरोबर खूप छान दिसतो. लाल रंगाची किमयाच काही वेगळी आहे. तर आपण पुढे जाऊया आणि नारिंगी रंगाबद्दल माहिती करून घेऊया. नारिंगी रंग, ऑरेंज, हा रंग खूप सुंदर आहे. हा रंग खूप सात्विक आहे आणि हा रंग खूप पवित्रसुद्धा आहे. सूर्याचा रंग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे प्रखर आणि तेजस्वी पण आहे. पावित्र्य असल्यामुळे शुभ कार्यामध्ये ह्या रंगाचा वापर केला जातो. लग्न समारंभात, पूजेला, मंदिरात हा रंग तुम्ही प्रामुख्याने घालू शकता. पूर्वी एक थोडीशी मर्यादा होती की हिरवा आणि लाल रंगच शालू म्हणून घालायचा, पण मी माझ्या लग्नामध्ये ऑरेंज रंगाचा शालू नेसले होते. खूप सुंदर दिसला होता तो. हा जो ऑरेंज रंग आहे, हा रंग तुम्ही इतर वेगवेगळ्या रंगाबरोबर कंबाईन करू शकता. साडी ब्लाऊज घालताना किंवा एखादा ड्रेस घातला तर त्याच्याबरोबर दुपट्टा कॉम्प्लिमेंट करायचा असेल ना ऑरेंज रंगाबरोबर, तर ह्या रंगाबरोबर गुलाबी, हिरवा, रॉयल ब्ल्यू, पिवळा, निळा, जांभळा असे रंग खूप छान दिसतात. आणि वेस्टर्न वेअरमध्ये बघाल तर ह्यू ऑफ ऑरेंज म्हणजे यू कॅन कंबाईन ऑरेंज, अ लाइटर ऑरेंज विथ बेज, विथ ग्रीन, विथ पिंक. एखादी तुम्ही जीन्स घातली आहे आणि वर जर का तुम्ही लाइटर ऑरेंज जॅकेट घातलं आहे
तर तुम्ही एकदम लाइटर पिंक रंगाचं सुद्धा टॉप घालू शकता किंवा एखादा वन पीस ड्रेस असेल आणि जर का तो मल्टी कलर असेल, तर ही जी रंगसंगती मी म्हटली, तर ती ऑरेंज रंगाबरोबर खूप छान दिसते. कारण हा कॅज्युअल वेअर म्हणून या रंगाकडे बघा. खूप फॉर्मल मीटिंग्समध्ये वगैरे हे रंग वापरले जात नाही शक्यतोवर. त्यामुळे वेस्टर्न वेअरमध्ये आणि पारंपरिक वेशात ह्या रंगाचा कसा काय आपण उपयोग करतो किंवा कसं रंगसंगती करतो, हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपण वळूया पिवळ्या रंगाकडे. पिवळ्या रंगामुळे मानसिकता आपली वाढते, कार्यक्षमता वाढते. हा रंग नववधूचा लाडका रंग आहे. कारण पिवळ्या रंगाचं वधूवस्त्र घालूनच ती बोहल्यावर चढते. हा रंग पवित्र आहे. जसा नारिंगी रंग पवित्र तसा हा रंग पण पवित्र आहे. त्यामुळे तुम्ही शुभ कार्यात, लग्न कार्यात, मंदिरात जाताना पिवळा रंग घालू शकता. त्याचा वापर अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण मला एक टिप द्यायची आहे नववधूंसाठी खास, की पिवळ्या रंगाची जेव्हा तुम्ही साडी नेसता आणि त्याच्यावर जेव्हा लाईट गोल्ड जरी असते, कारण पिवळ्या रंगावर जरी उठून दिसत नाही. त्याच्यामुळे पिवळ्या रंगाच्या साडीबरोबर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज घातलात, ज्या रंगसंगतीचा मी पुढे उल्लेख करणार आहे, तर तो खूप छान दिसेल. आणि पिवळ्या रंगाच्या साडीवर जेव्हा तुम्ही शेला परिधान करता, तेव्हा नेहमी प्रत्येकाच्या मनातनं लाल किंवा हिरवा हे एवढेच 2 रंग डोक्यात असतात. तर या 2 रंगाच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्याच्याबरोबर जांभळा, मोरपिशी, रॉयल ब्ल्यू अशा रंगाचा जर का शेला घेतलात, तर तो अधिक उठून दिसतो आणि खूप सुंदर दिसतो. सो पिवळ्या रंगाबरोबर आपण गुलाबी रंग, लाल रंग, जांभळा रंग, रॉयल ब्ल्यू रंग, मोरपिशी रंग, काळा रंग, पांढरा रंग, ऑफ व्हाईट, हिरवा असे अनेक रंगांचा वापर आपण करू शकतो. हा रंगच तसा आहे, की कुठल्याही रंगामध्ये ना इतर रंगांबरोबर हा खूप खुलून दिसतो. हे माझं ऑब्झर्वेशन आहे एवढ्या वर्षांचं. त्यामुळे मला हा रंग खूप आवडतो. इतर रंगाप्रमाणे पिवळ्या रंगाच्या पण वेगवेगळ्या शेड्स आहेत ना. ऑकर येलो आहे, मस्टर्ड येलो आहे, ब्राईट येलो आहे, ऑरेंजिश येलो आहे. तर रंगाच्या पॅरिटीप्रमाणे तुम्ही रंगसंगती करा. एखादा रंग पिवळा जर का थोडासा लाइटर असेल, खूप ब्राईट नाहीये, अशा वेळेला तुम्ही पेस्टल रंगाचा वापर करा त्याच्याबरोबर. खूप सुरेख दिसतो. पिस्ता ग्रीन, लाईट पिंक खूप छान दिसतात हे रंग. अबोली रंग असे ह्या लाइटर येलो बरोबर खूप छान दिसतात. त्यामुळे ही रंगसंगती करताना सुद्धा ना आपल्याला हा विचार खूप करायला लागतो, की रंग आपण गडद वापरतोय का लाइटर वापरतोय? तो रंगाचा जो प्रभाव आहे म्हणजे एक लाइटर शेड्स किंवा डीपर शेड्स त्याप्रमाणे आपल्याला त्याचे कॉम्प्लिमेंटरी रंग वापरायला हवेत. मग ती रंगसंगती अधिक खुलून दिसते. पुढील भागांमध्ये आपण अजून काही रंगांबद्दल बोलू आणि त्याच्या रंगसंगतीबद्दल पण गप्पा मारू. त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड टू लाईफ अँड स्टाईल. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक यू.